सोमराव, आपल्याला असं वाटतं की प्रेमात आपल्याला सगळं माहितीये, पण तसं नसतं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नाहीत, मला माहितीये. मला कन्व्हिन्स करू द्या ना. नाही माहिती आहेत ना मला काही गोष्टी, मग मला सांगा आता, आणि तेही इथेच. सोहम, रिलॅक्स. त्या दोघी ताराला आधीपासून ओळखतात, आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. ताराचा स्वभाव त्यांना माहितीये, त्या तिला कन्व्हिन्स करतील गाण्यासाठी. थांब ना जरा. आणि तुझी इच्छा आहे ना ताराने गावं म्हणून, मग हो ऐश्वर्या वहिनी, पण तिच्या मनाविरुद्ध नाही. नाही, मनाविरुद्ध नाही, ती मनापासूनच गाणार. पण त्यांना बोलू तर दे, तिला कन्व्हिन्स तर करू देत. सोहम, रिलॅक्स. चला चला, कुठं तुम्ही थांबा इथं, आम्ही बोलून येतो. हे हॅलो. म्हणजे आम्ही बोलतो तिच्याशी, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय ना. तुम्ही थांबा इथं असं म्हणायचं होतं मला. हा आले, सॉरी. हा सॉरी. चल गे बहिणी. तुम्ही कशाला त्रास घेतला? त्रास? आईला लेकीचा कधीही त्रास होत नाही, कळलं? अगदी बरोबर. बरं झालं आलीस सावळे. खूप दिवस झाले आपली काही गाठभेटच नाही. बरं वाटलं. हो ना, जमलंच नाही. पण असू द्या, तसंही मला आता या गोष्टीची सुद्धा सवय करून घ्यावी लागणार आहे. असं का बोलतेस? हो म्हणजे बघा ना, तुम्हाला माझी आठवण कुठे येते? तुमची मुलगी आली आहे ना आता, किरण. मग थोरल्या मुलीला विसरलात तुम्ही? ए ए उगाच टोमणे नाही मारायचं. आमच्या आयुष्यात दुसरं कोणी तुझी जागा नाही कोणी घेऊ शकत. वा रे वा. मग आहेच माझी लेक गुणाची. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता. मी फक्त गंमत केली. बर. बरं सावली, मला सांग, बाकी सगळं ठीक आहे ना? नाहीये ठीक, म्हणजे एक अडचण आली आहे. वाटलंच मला. तू आलीस तेव्हाच कळलं मला. तुझ्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसतंय. सांग काय झालं? भैरवी माईंकडे तारा मॅडमच्या गाण्याचा एक कार्यक्रम आला होता. पण तुम्हाला माहिती आहे, तारा मॅडमने आता पिक्चरमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तर तारा मॅडमच्या शूटिंगचा मुहूर्त आणि तो कार्यक्रम एकाच दिवशी आलाय. म्हणून तारा मॅडमने गाण्यासाठी नकार दिलाय. उत्तम. तारा गाणं गाणार नाहीये ना? अरे उत्तम ना, मस्त. सुंठे वाचून खोकला गेला. तू कशाला टेन्शन घेते? अहो नाही, तसं नाही, पण सगळ्यांना निमंत्रण केलंय. खूप खर्च केलाय माईंने. जर हा कार्यक्रम रद्द झाला ना तर माई खूप चिडतील, आणि मग त्या चिडल्यावर काहीही करू शकतात. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे की माझ्या घरच्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. ए सावली, त्या भैरवीला घाबरण्याची काही गरज नाही, कळलं ना? आणि आता तू सक्षम आहेस तुझ्या घरच्यांची काळजी घ्यायला. काय उगाच टेन्शन घेतेस? मला पटतंय तुमचं, पण मी दिलेल्या शब्दाचं काय? गुरु म्हणून त्यांचा गंडा बांधलाय मी, याचा तरी मला मान राखावा लागेल ना. बरं ठीक आहे, आता तू म्हणतीयस तर मी घालतो लक्ष, पण हा शेवटचा शिवा. यानंतर असा काही प्रसंग आला तर मी लक्ष देणार नाही. चालेल, आत्ता मदत करा फक्त. बघतो मी काहीतरी. आणि हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. माझ्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. नाही तर त्या भैरवी वजेला मदत करायची माझी इच्छा नाही. थँक्यू. येते मी. सावकाश जा आणि निश्चिंत राहा. मी आहे. येते. ही मुलगी सगळ्यांचं सगळं करते. वेळ झाला ना. हाय तारा. हाय सोम. हॅलो सर. हाय. काय मग निर्णय घेतला? एक मिनिट. मला असं वाटतंय अजूनही निर्णय घेतलेला नाहीये. नाही, तसं नाहीये सर. मी त्या दिवशीच सांगितलं होतं ना तुम्हाला की मी फिल्मसाठी रेडी आहे म्हणून. मला फिल्म करायचीच आहे. रादर मी माझ्या मम्माला सुद्धा सांगितलं की मी फिल्म सोडून शो नाही करू शकणार. गुड. मग काय म्हणाली त्यावर भैरवी? तुम्हाला माझ्या मम्माचं नाव कसं माहित? अगं, तुझ्या मम्माला कोण ओळखत नाही? प्लस इन्व्हिटेशन
इन्व्हिटेशन सोशल मीडियावर होतं ना, त्यात त्यांचं नाव होतं ना. हो सर. ॲक्च्युली सोशल मीडियावर ह्यांच्या शोची ॲड एकदम धुमाकूळ घालते. खूप तयारी केली होती त्यांनी, पण अनफॉर्च्युनेटली तारा नाही म्हणाली म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. बघा, म्हणजे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. मी तुम्हाला अडवलेलं नाही आहे. नाही नाही नाही, माझं कन्फर्म आहे, माझा निर्णय पक्का आहे. सर मी काय म्हणतो, आपण यातून काही मार्ग काढू शकतो का? म्हणजे डेट्स पुढे मागे करू शकतो का? त्यातून काय होईल, ताराला दोन्ही शो पण करता येईल आणि फिल्म पण करता येईल. सोहम, काय बोलतोय तू? आपलं ठरलंय ना. ऐक तारा, शांत हो. हे बघ, मला तुझा निर्णय मान्यच आहे, पण जर प्रयत्न करून डेट्स ॲडजस्ट होणार असतील तर काय हरकत आहे? सोहम, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, असं 2 दगडांवर पाय ठेवून कधीही प्रगती होत नसते. त्यामुळे ताराला तिचा म्हणून निर्णय घेऊ देत. आणि तसंही तिने आजवर फक्त आणि फक्त तिच्या आईच्या इच्छेचा विचार केलाय. तर या निमित्ताने तिला स्वतःच्या इच्छेचा विचार करायची सवय लागेल, आणि तो ती योग्यच घेईल. तर तारा, तयार आहेस ना तू? शूटिंगसाठी रेडी? येस सर, मी शूटिंगसाठी तयार आहे. ग्रेट. मग मी तयारीला लागतो. परवापासून शूटिंग सुरू करूया. दणक्यात सुरू करूया शूटिंग, मज्जा येईल. सर